श्रीमन महासाधू श्री मोरया गोस्वामी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा 463वे हे वर्ष आहे आणि हा संजीवन सोहळा पुण्यामध्ये आपण चिंचवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथं मोरया गोस्वामींचं एक मंदिर आहे। त्या मंदिराच्या भोवती ही यात्रा भरलेली असते। हा मोठा उत्सव असतो आणि ही यात्रा पुण्यातल्या लोकांसाठी खास वैशिष्ट्य म्हणून बऱ्याच लोकांना माहिती आहे। म्हणजे आम्हालाच माहीत नव्हती आणि इतके वर्ष राहतोय पुण्यात पण आम्हाला माहीत नव्हती। मग आम्ही तो सोहळा बघितला। योगायोगानं आम्ही त्या मंदिरामध्ये नेहमी जातो पण त्यावेळेस गेलो ते फक्त त्या यात्रेसाठी आणि ही अशी मोठी यात्रा भरलेली आहे आणि ह्या यात्रेला लाखो भाविक इथं आलेले आहेत। खरेदी स्त्रियांची तर फार गर्दी आहे। स्त्रिया इथं कपडे जे दागिने इमिटेशन ज्वेलरी सगळं साहित्य लहान मुलांचे साहित्य खेळणी इतकी मोठी यात्रा ही इथं भरलेली आहे आणि ह्या मंडळामार्फत इथं रक्तदान शिबिर होतं आणि अशा प्रकारे ही यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरली आहे। तर आम्ही त्या यात्रेला आलो होतो तर तुम्हीसुद्धा अवश्य लाभ घ्या। तर मोरया गोसावी म्हणजे कोण? तर मोरया गोसावी म्हणजे आपण गणपती बाप्पा मोरया असं जे म्हणतो ते मोरया जे नाव आहे ते हे साधू मोरया गोस्वामी आहे आणि त्यांचं ह्या चिंचवडच्या गावामध्ये चिंचवड गावामध्ये फार मोठं मंदिर आहे। पवना नदीच्या काठावर हे वसलेलं मंदिर आहे आणि ह्याविषयीचा माझा व्हिडिओसुद्धा आहे की गणपती बाप्पा मोरया का म्हणतात तर याविषयीचा माझासुद्धा व्हिडिओ आहे, तो सुद्धा अवश्य पहा। तर अशी ही मोरया गोस्वामींचं मंदिर आहे। इथे त्यांची फुलापासून मूर्ती बनवलेली आहे, डेकोरेशन केलेलं आहे, लाईट भरपूर वापरलेले आहेत, मस्त डेकोरेशन आहे आणि अवश्य तुम्ही पाहण्यासारखं आहे आणि दर्शनाला अवश्य या। इतकं शांत वाटतं। गणपती मंदिर इतकं प्राचीन आहे आणि प्रसाद दिला जातो तिथं। वर्षभर प्रसाद चालू असतो तर प्रसादसुद्धा तुम्ही भक्षण करा आणि अशा प्रकारे ह्या मोरया गोस्वामींचं जे महात्म्य आहे त्याचा माझा जुना व्हिडिओ आहे, तो सुद्धा अवश्य पहा की गणपती बाप्पा मोरया असं त्यांचं मोरया म्हणून नाव का लावलं गेलं तर इतकी भक्ती त्यांची गणपती बाप्पांच्यावर होती आणि अशा प्रकारे हे गणपती बाप्पांचे खास भक्त आणि साधू असे जे त्यांचं एक वर्णन आहे। तर ह्या गणपती बाप्पांच्या साधूंचं दर्शन आपण घ्यायला यायचं आहे आणि मोरया गोस्वामींच्या ह्या मंदिरामध्ये तुम्हाला बरेच मोठे मोठे महादेवाची पिंड मोठी आहे त्याचं दर्शन मिळेल, गणपती बाप्पांचं दर्शन मिळेल, त्याचबरोबर अनेक तिथं छोटी छोटी मंदिरं आहेत त्याचंसुद्धा दर्शन मिळेल। तर अशा प्रकारे हे पवना नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आहे आणि हे अवश्य एकदा पाहावे अशी सर्वांना मी विनंती करतो। तर अशा प्रकारे हे चिंचवडमध्ये हे मंदिर आहे आणि शेजारी गार्डन आहे, तुम्हाला गार्डनमध्ये सुद्धा फिरता येईल। गार्डनसुद्धा छान आहे लहान मुलांच्यासाठी आणि खाण्याचे सुटे तिथंसुद्धा फार मोठे मोठे स्टॉल आहेत। तर एक वेळेस अवश्य या आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्या। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।